नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता तिलोत्तमा ही रागारागाने आता सारंगपासून घरी येते. तर तेवढ्यात बबलू आता तिलोत्तमासमोर येत म्हणतो की बाकीची कुठे. काहीही न बोलता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. तर तेवढ्यात दरवाजातून सारंग हा आता राजकुमारला खांद्याला धरून सावलीसोबत तिथे येतो. पटकन आता अमृतासुद्धा बाहेर येते आणि राजकुमारला बघताच आता अमृताला धक्का बसतो. तर सावली आणि सारंग आता राजकुमारला धरून सोफ्यावर बसवतात. आणि तेवढ्यात आता राजकुमार हा सावलीकडे आणि अमृताकडे बघतो. तेव्हा आता लगेच आता सावली अमृताला म्हणते की अमृता वहिनी बघा ना, राजकुमार दादांना किती लागलंय. तेव्हा आता रागाने अमृता म्हणते की तुमचं तुम्ही बघा आणि अमृता देखील तेथून निघून जाते. तेवढ्यात आता चंद्रकांतराव तिथे येतात आणि राजकुमारला बघत चंद्रकांतराव म्हणतात की हा इथे काय करतोय. तेव्हा आता सारंग म्हणतो की बाबा, राजकुमार दादा येणार नव्हता पण मीच त्याला आणलंय आणि मी काय झालं ना ते सगळं सांगतो. त्यानंतर आता सारंग आपण आईसोबत कसे मुंबईवरून येत होतो आणि गुंडांनी आपल्याला कसं आता चोहोबाजूंनी घेरलं आणि गुंडा आपल्याला मारत असताना राजकुमार कसा आला आणि त्याने आपल्याला कसं वाचवलं याची सगळी हकीकत सारंग आता चंद्रकांतरावांना सांगतो. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या देखील तिथे येते. तर सारंग आता गुंड आपल्या पोटात चाकू मारत असताना राजकुमारने कसा त्या गुंडाचा हातातनी चाकू अडवला आणि आपला जीव कसा वाचवला हे सगळं सारंग सांगतो. तर ऐश्वर्या आणि चंद्रकांतराव आता सारंगचे ते बोलणे ऐकतात. त्याच वेळेस इकडे आता तिलोत्तमा ही बेडरूममध्ये आलेली असते. तेव्हा चंद्रकांतराव पटकन तिलोत्तमाकडे येतात. तर तिलोत्तमाला आता ती घडलेली सगळी घटना आठवते. तिलोत्तमाकडे बघत आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ तिलोत्तमा, जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आणि ज्या मुलाला नालायक मुलगा म्हणून तू घराबाहेर काढलं होतं तिलोत्तमा, आज त्याच मुलाने तुम्हाला वाचवलं बघ, असे आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला सांगतात. तिलोत्तमा म्हणते की फक्त तुम्ही एवढी गोष्ट ध्यानात ठेवा, आज जो काही झाला तो आमच्याबरोबर फक्त अपघात होता आणि राजकुमारने जे काही केलं ते पूर्ण शुद्धीत केलंय. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की मी तर त्याला स्वीकारणार नाहीच आहे. चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ, राजकुमारऐवजी जर तिथे दुसरं कुणी असतं तर त्यांनी हे सगळं केलं असतं का. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ तिलोत्तमा, अगं माणुसकीच्या नात्याने त्याचे आभार तर मार, कारण त्याने तुम्हाला वाचवलंय. तेव्हा तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांकडे बघते. इकडे आता अमृता तिच्या बेडरूममध्ये येऊन बसलेली असताना सावली आता अमृताकडे येते आणि आता सावली ही अमृताला पाणी देते. तर अमृता सावली म्हणते की ज्या माणसासोबत आयुष्य घालवायचं होतं सावली, त्याच माणसाने मला फसवलं. अमृता म्हणते की आणि तोच माणूस आज अशा अवस्थेत माझ्या समोर आलाय, तेव्हा मला काय करावं ना हे अजिबात कळत नाहीये. आणि जर अमृता म्हणते की आज त्या माणसाला जर मी स्वीकारलं तर आईला काय वाटेन, कारण आई कायम माझ्या पाठीमागे उभे आहेत. सावली म्हणते की खरंच अमृता वहिनी, आता राजकुमार दादा खूप बदललेत. आणि त्या ठिकाणी घडलेली हकीकत सावली आता अमृताला सांगते आणि म्हणते की राजकुमार दादा घरी यायलासुद्धा तयार नव्हते, पण आम्ही त्यांना त्यांची हालत बघून त्यांना इथपर्यंत घेऊन आलो. सावली म्हणते की स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी सारंग सरांना वाचवलंय आणि माझं मन मानायला तयार नाहीये, कारण खरंच राजकुमार दादा बदललेत अमृता वहिनी, असे सावली आता अमृताला समजावते. आणि सावली म्हणते की त्यांना कुणीतरी गुरु भेटला आणि म्हणून ते बदललेत. सावली म्हणते की जुगारात ते सगळे पैसे हरले होते, त्याच वेळेस आता कुणीतरी त्यांना त्या गुरुकडे घेऊन गेले आणि त्या गुरुमुळे त्यांच्यामध्ये एवढा बदल झाला, असे सावली आता अमृताला सांगते. पण त्याच वेळेस सावली म्हणते की अमृता वहिनी, अहो माझं ऐका, खरंच ते बदललेत. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमार हा गेस्ट हाऊसच्या त्या रूममध्ये झोपलेला असतो. ऐश्वर्या आता राजकुमारकडे येते आणि राजकुमारला खाली झोपलेले बघून टाळ्या वाजवतच आता ऐश्वर्या म्हणते की वा वा राजकुमार दादा, काय ॲक्टिंग करतोयस. राजकुमार आता उठून बसतो आणि त्यानंतर आता आळस देत राजकुमार म्हणतो की आपण उद्या बोलूयात, आता मला झोप येऊ राहिली, झोपू का मी ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाल्याशिवाय मी तुला झोपून देईल का राजकुमार दादा, कारण तू आता माझी झोप उडवली. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ही प्लान करून राजकुमारला म्हणते की हे बघ, तुझा प्लान सक्सेस झाला आणि प्लान सक्सेस होऊन तू घरात देखील आलाय राजकुमार दादा, पण आता तू ही नौटंकी माझ्यासमोर का करतोयस. तेव्हा जे जे काही असेल ते सगळं मला सांग.
इकडे आता राज म्हणतो की तुम्हाला असं म्हणायचं आहे का ऐश्वर्या मॅडम, मी तुमच्यासमोर वेगळं वागतोय आणि इतरांसमोर वेगळं वागतोय, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मी जसा आहे ना तसाच वागतोय. ऐश्वर्या म्हणते की यावरती माझा विश्वास नाही आहे. तर राजकुमार म्हणतो की मग यावरती तुम्ही विश्वास ठेवायला शिका. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की मला माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तर आता ऐश्वर्या म्हणते की दादा, तू ही कथा किंवा ही गोष्ट दुसऱ्यासमोर बोलू शकतो आणि दुसरा तुझ्यावरती विश्वास ठेवू शकतो, पण मी नाही, कारण मी तुला खूप जवळून ओळखते राजकुमार दादा. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की जर असं असेल आणि जर राजकुमार दादा जर तू बदलला असेल तर मग तू माझ्या काही कामाचा नाही, आणि जर माणूस माझ्या कामाचा नसेल तर मग मला त्याचा उपयोग नाही. तेव्हा असं जर असेल तर मी तुला इथे राहू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असे म्हणत आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर तेवढ्यात राजकुमार म्हणतो की रागावरती नियंत्रण नाही आणि दिवा बंद करावा लागेल, असे म्हणत राजकुमार उठून दिवा बंद करतो. आणि त्यानंतर आता इकडे अमृता ही दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि तेथून जाऊ लागताच तेथे राजकुमार येतो. राजकुमार आणि अमृता दोघेही एकमेकांकडे बघतात. अमृता आता पुढे जाऊ लागते तेव्हा राजकुमार अमृताला थांबवत म्हणतो की मला माहिती तुझी माझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे, तरीसुद्धा मला थोडंसं बोलायचं आहे. आता राजकुमार अमृताला म्हणतो की हे बघ, मला माफी मागायची पुढे संधी मिळेल की नाही हे मला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा हात जोडतच मला माफ कर, असे राजकुमार आता अमृताला म्हणतो, कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि त्यानंतर आता राजकुमार हा अमृताच्या पायापाशी येऊन म्हणतो की प्लीज मला तू माफ करशील. मला माहिती या अगोदरही मी खूप वेळा तुझी माफी मागितली, पण त्यावेळेस ती सगळी नाटकं होती, पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय अमृता, तेव्हा प्लीज तू मला माफ कर. तर अमृता म्हणते की आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे आणि वेळ खूप पुढे निघून गेली, असे म्हणत आता अमृता तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता राजकुमार हा गालातल्या गालात हसतो, पण पुन्हा राजकुमार म्हणतो की ऑलरेडी खरंच मला खूप उशीर झाला आहे. आणि डोळ्यातून अश्रूंचे टिपके गाळत आता राजकुमार तिथे रडू लागतो. आणि तेवढ्यात सावली आता वरून खाली येऊन ते सगळं बघते. राजकुमारच्या डोळ्यातले ते अश्रू बघून आता सावलीला धक्का बसतो. इकडे आता ऐश्वर्या ही नीलकडे येते आणि ऐश्वर्या नीलला म्हणते की नील, तुला काय वाटतं, खरंच राजकुमार दादा बदलला आहे का? नील म्हणतो मला माहीत नाही, पण राजकुमार दादाने जे काही केलं आहे ती साधी छोटी गोष्ट नाही आहे ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला माहिती राजकुमार दादाने घरात येण्यासाठी हे सगळं केलं आहे आणि यानंतर राजकुमार दादा या घरात येऊन खूप मोठा स्कॅम करणार आहे, हे सुद्धा मला पुढे दिसतंय. नील म्हणतो की पण राजकुमार दादा घरात आला याचा तुला काय प्रॉब्लेम आहे ऐश्वर्या? उलट तुला तो घरात आल्यानंतर एक चांगला पार्टनर मिळणार आहे ना तुझे कारस्थानं करायला. तर आता ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या म्हणते की नील, तोंड सांभाळून बोल, त्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे. ऐश्वर्या म्हणते की असे खोटे आरोप माझ्यावरती करायचे नाहीत. आणि नील म्हणतो की कारण तो जर घरात आला की तुझे कट कारस्थानं बाहेर येण्याची तुला भीती वाटत असेल ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नील, काहीही मूर्खासारखी बडबड करू नकोस. कोणती रे माझी कट कारस्थानं आणि तो काय माझी कट कारस्थानं समोर आणणार आहे? नीलकडे बघत आता ऐश्वर्या म्हणते की तुला माहिती आहे नाही राजकुमार दादा काय कटकारस्थानं करतोय आणि त्याने काय कटकारस्थानं केली, असे म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. इकडे आता सारंग बेडरूममध्ये असतो. तर तेवढ्याच सावली सारंगकडे येते आणि सारंगला म्हणते की सारंग सर, वाईट वेळ निघून गेल्यानंतर चांगली वेळ येते आणि ती हीच. आणि राजकुमार दादा खरंच बदललेत आणि ते आपल्या घरी आले. राजकुमार दादा आपल्या घरी येऊन आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं एकत्र येईल, असे सावली सारंगला सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की आईने त्याला फक्त एकच दिवस येण्याची परवानगी दिली आणि आता तो जाईल. आणि ते ऐकताच आता इकडे सावली सारंगकडे बघते. आता सावली विचारात पडते. सारंग म्हणतो की सावली, तुझ्या मनात काय असेल ना ते बोल. सावली आता सारंग समोर येते आणि म्हणते की सारंग सर, राजकुमार दादा खरंच आता बदललेत आणि जर ते इथे राहिले तर काय प्रॉब्लेम आहे? सावली म्हणते की उलट राजकुमार दादा जर इथे राहिले तर ते खरंच बदलले का हे आपल्याला बघता येईल ना. तेव्हा आता सावलीकडे बघत सारंग म्हणतो तुला असं का वाटतंय सावली? सावली म्हणते की कारण राजकुमार दादा जर आपल्यासमोर राहिले, आपण त्यांना फक्त कंपनीत लक्ष घालू द्यायचं नाही. तर आज मी सकाळी बघितलं ना तर राजकुमार दादा अमृता वहिनीची मनापासून माफी मागत होते.
सावली म्हणते की जर त्यांना नाटकं करायची असते तर सगळ्यांसमोर त्यांनी माफी मागितली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. अमृता वहिनीला एकट्यात घेऊन त्यांनी माफी मागितली. आणि जर त्यांनी नाटकं केली असती तर राजकुमार दादा अमृताने त्यांना भिडही घातली नाही तरीसुद्धा ते शांत होते. ते अमृता वहिनीला काहीही बोलले नाही. तसे आता सावली सारंगला सांगते. सारंग म्हणतो बरोबर आहे, राजकुमार दादाचं हे रूप पहिल्यांदा बघितलंय. सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम अमृता वहिनीचं दुसरं लग्न करायला निघाल्यात आणि जर राजकुमार दादा खरोखर बदलले असतील तर मग त्यांच्याबरोबरच अमृता वहिनीला राहण्यात काय प्रॉब्लेम आहे असे आता सावली सारंगला सांगते. सावली म्हणते की उलट चांगलं तर होईल. आणि त्यानंतर आता इकडे सारंग म्हणतो की सावली एवढ्या लवकर आपण निर्णय घ्यायला नको आहे, आपण त्यासाठी काही दिवस वाट बघायला हवी. इकडे आता राजकुमार दुसऱ्या दिवशी त्याची बॅग घेऊन त्याच्यावरून आता त्या रूममधून जाऊ लागतो. तर तेवढ्याच सारंग हा राजकुमारकडे येतो. हसतच राजकुमार म्हणतो की अरे सारंग कसा आहेस, आणि खरंच या घरची लोक मोठ्या मनाचे आहे, एक दिवस तरी मला या घरात राहू दिलं. तेव्हा आता सारंग म्हणतो की दादा कालपासून तुझं वागणं आणि तुझ्या त्या बदलणाऱ्या गोष्टी मी बघितल्या ना, तर त्यासाठी मी सगळं काही विसरू शकतो. राजकुमार म्हणतो की नाही रे, अरे सारंग घरात मोठा मुलगा मी असताना मी काय केलं, तुझ्या बायकोला वाटेल ते बोललो, चोरी केली, खोट्या सह्या केल्या आणि नीलवरती धावूनही गेलो, काय काय नाही केलं मी. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की ही अशी अपराधीपणाची भावना घेऊन मी जगू शकत नाही, तेव्हा प्लीज मला जाऊ दे. आणि त्यानंतर आता राजकुमार सारंगला म्हणतो की एक दिवस मी पाहुण्यासारखा आलो आणि पाहुण्यासारखा राहिलो, जातो मी. सारंग म्हणतो कोण पाहुणा, चल. आणि सारंग आता हाताला धरून राजकुमारला बाहेर घेऊन येतो. तर तिथे आता चंद्रकांतराव, तिलोत्तमा सगळेजण उभे असतात. आणि त्यानंतर आता त्यांच्यासमोर येतात चंद्रकांतराव. राजकुमारला म्हणतात की राजकुमार काल तू जे काही केलंस ना ते खूप धाडसाचं होतं. तेव्हा राजकुमार म्हणतो की मी जे काही केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं. आणि त्यानंतर इकडे आता राजकुमार म्हणतो की मी येतो आणि नमस्कार करतो असे म्हणत राजकुमार आता चंद्रकांतरावांच्या पाया पडतो. आणि त्यानंतर राजकुमार तिलोत्तमाच्या पायाजवळ येतो. तर तिलोत्तमा मान फिरवते आणि म्हणते की परक्या माणसाला माझ्या घरामध्ये स्थान नाही, तरीसुद्धा माणुसकीच्या नात्याने तो जे काही केलं त्याबद्दल मनापासून आभार. तर आता राजकुमार हा तिलोत्तमासमोर हात जोडतो आणि त्याची बॅग घेऊन तेथून जाऊ लागतो. आणि राजकुमार तेथून जाऊ लागताच इकडे आता थांबा असे म्हणत सावली आता अमृताचा हात धरून राजकुमार समोर येते. तर तिलोत्तमा आता सगळेजण सावलीकडे बघतात. तर आता अमृताचा हात धरून सावली आता राजकुमार समोर उभी असते आणि राजकुमार तिथे थांबलेला असतो. आणि तिलोत्तमा आता मोठे डोळे करून अमृता आणि सावलीकडे बघू लागते. आता तेवढ्यात सावली ही तिलोत्तमाला म्हणते की आपण राजकुमार दादा आणि अमृता वहिनी यांच्या नात्याला एक चान्स द्यायला हवा. आणि ते ऐकताच आता इकडे ऐश्वर्या ही तिथे येते. पुन्हा आता सावली सगळ्यांना म्हणते की राजकुमार दादांना आपल्याला एक संधी द्यायलाच हवी. ऐश्वर्या म्हणते की जर राजकुमार दादाला आपण एक संधी दिली आणि त्यामध्ये जर काही झालं आणि ते जर आपल्या अंगलट आलं तर त्याला जबाबदार कोण. ते ऐकताच आता सावली म्हणते की त्याची जबाबदारी मी घेते. आणि ते ऐकताच आता इकडे राजकुमार तिलोत्तमा दोघीही सावलीकडे बघतात. आणि राजकुमारने जर काही केलं तर त्याची सगळी जबाबदारी सावली आता स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार झालेली असते. पण सावली म्हणते की हो मीच जबाबदारी घेणार आहे त्यांची. तर तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा म्हणते की तू घेणार आहेस का जबाबदारी. सावली म्हणते हो मीच घेणार आहे. आणि ते ऐकताच आता राजकुमार हा ऐटी ताटमान वर करून आता सगळ्यांकडे बघतो. त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की सावली तुला काही कळतंय का, या माणसाने आपल्या घरात चोरी केली आणि त्याने आपल्या घरातून 8 लाख रुपये बाहेर काढले. आणि ते ऐकताच आता ताट मानेने अगदी शांत चित्ताने राजकुमार म्हणतो त्यातील 2 लाख रुपये ऐश्वर्याने स्वतःच्या खिशात घातलेत. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर तिलोत्तमा, सावली, अमृता सगळेजण आता राजकुमार आणि ऐश्वर्याकडे बघतात. आणि आता अमृता, सावली, सारंग, तिलोत्तमाने आ करत ऐश्वर्याकडे बघितलेले असते. आणि राजकुमारने आता ऐश्वर्याचे कटकारस्थान समोर आणून ऐश्वर्याचाच आता भांडं फोडलेलं असतं. आणि ऐश्वर्याचे कटकारस्थान समोर आणून ऐश्वर्यासुद्धा माझ्यासोबत
तेवढीच भागीदार होती. ते ऐकताच आता ऐश्वर्याचा चेहरा तिथे पडलेला असतो आणि आता सावली ही राजकुमारला पुन्हा कशी संधी देते आणि अमृता राजकुमारला सावली कशी एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.